नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तुम्ही दररोज 6 तास किंवा त्याहून जास्त वेळ सतत बसत असाल तर सावध व्हा। यामुळे तुमच्या आरोग्यावर हळूहळू वाईट परिणाम होऊ शकतो। नुसते बसून न राहता एकदा तरी उठून फिरा, हलका व्यायाम करा आणि तुमचे शरीर सक्रिय ठेवा, जेणेकरून तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकाल। आजच्या जीवनात एका जागी तासनतास बसून काम करणे नॉर्मल झाले आहे। ऑफिस असो किंवा घर, लोक लॅपटॉप आणि मोबाईल वापरत सतत 6 ते 8 तास आरामात करतात। पण तुम्हाला माहिती आहे का की जास्त वेळ बसून राहणे तुमच्या शरीरासाठी किती धोकादायक आहे? रिसर्च मध्ये असे दिसून आले आहे की जे लोक दररोजच्या जीवनात 6 तासांपेक्षा जास्त वेळ बसतात त्यांना लठ्ठपणा, हृदयरोग आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढतो। जास्त वेळ बसून राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतो आणि ते कसे टाळता येईल ते जाणून घेऊया। तासनतास एकाच जागी बसून राहिल्यास शरीरातील कॅलरीज बर्न होण्याची प्रक्रिया मंदावते। त्यामुळे पोट आणि कमरेभोवती चरबी जमा होऊ लागते आणि वजन झपाट्याने वाढते। रिसर्च मध्ये असे दिसून आले आहे की जास्त वेळ बसल्याने हृदयविकाराचा धोका 30% वाढू शकतो। याचे कारण असे की सतत बसून राहिल्याने शरीरातील रक्ताभिसरण मंदावते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो। जे लोक जास्त वेळ बसतात त्यांची मेटाबॉलिझम मंदावते। यामुळे शरीराची इन्सुलिन बनण्याची क्षमता कमी होते आणि रक्तातील ग्लुकोज पातळी वाढते, ज्यामुळे टाइप 2 डायबिटीज होण्याची शक्यता वाढते। सतत बसल्याने पाठीच्या कण्यावर दाबाव वाढतो, ज्यामुळे पाठदुखी आणि मान ताठ होऊ शकते। जास्त वेळ चुकीच्या स्थितीत बसल्याने मणक्याचा त्रास होऊ शकतो। सारखे बसणे आणि शारीरिक हालचाली कमी करणे यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो, ज्यामुळे स्ट्रेस, चिंता आणि नैराश्याच्या समस्या वाढू शकतात। हे टाळण्यासाठी योग्य मार्ग आहेत। दर 30 ते 40 मिनिटांनी ब्रेक घ्या। 5 ते 6 मिनिटे चाला किंवा नॉर्मल स्ट्रेचिंग करा। तुमचे वर्क स्टेशन बदला। उभे असताना काम करण्याचा प्रयत्न करा। ऑफिस किंवा घरात चालताना लिफ्ट वापरण्याऐवजी शिड्या वापरा। व्यायामाची सवय लावा। दररोज किमान 30 मिनिटे तरी चाला किंवा योगासने करा। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।